महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यातील बालिंगा, पाडळी खुर्द, कोगे, महे, कसबा बीड अशा विविध गावांमध्ये संपर्क मेळावे आयोजित करण्यात आलेत। या संपर्क मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळाला। प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी श्रीमंत शाहू छत्रपतींना 90% अधिक मतदान देऊ अशी ग्वाही दिली। या संपर्क मेळाव्यात बोलताना आमदार PN पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना या निवडणुकीत विजयी करून कोल्हापूरचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवूया अशी साथ घातली। राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी जनतेच्या हिताची अनेक कामं केली। राधानगरी धरणाची उभारणी, कृषी, शैक्षणिक क्षेत्रासाठी भरीव काम केलं। यामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम झाला। राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सुद्धा समाजातील विविध घटकांना मदतीचा हात दिल्याचं सांगितलं। यंदा काँग्रेसला 25 वर्षांनी कोल्हापुरात उमेदवारी मिळाली असून शाहू महाराजांना मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन आमदार PN पाटील यांनी केलं। भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करताना भाजपची 10 वर्षातील राजवट फसवेगिरीची आहे अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी बोलताना ही लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून या निवडणुकीद्वारे आपण योग्य संदेश द्यायचा असल्याचं सांगितलं। सध्या सर्वत्र अस्थिर वातावरण आहे। या कठीण कालावधीत समता आणि सुधारणावादी विचारांना सोबत घेऊन आपणाला वाटचाल करायची असून या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी असं आवाहन महाराजांनी केलं। या दौऱ्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, बाजीराव पाटील, करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य BH पाटील, सुभाष सातपुते, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, शिवाजीराव कवठेकर, माणिक मंडलिक, काँग्रेसचे करवीर मतदारसंघाचे निरीक्षक PD धुंद्रे आदींचा सहभाग होता। दरम्यान शाहू छत्रपती यांनी बालिंगा इथं विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं। सरपंच सुधा वाडकर, उपसरपंच पंकज कांबळे, अनिल पवार, अजय भवड, अतुल बोंद्रे, MS भवड, जनार्दन जांभळे, मोहन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते। राजर्षी शाहू महाराजांचे बालिंगा या गावावर अनंत उपकार आहेत। या उपकाराची परतफेड करण्याची ही वेळ आहे असे उद्गार यावेळी ग्रामस्थांनी काढले। पाडळी खुर्द इथं झालेल्या संपर्क मेळाव्यात सरपंच तानाजी बालकर, उपसरपंच सई सोहोनी यांनी स्वागत केलं। नानासो पाटील हे संपर्क मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी GD पाटील, शिवाजी पाटील, सुरेश सूर्यवंशी, SR पाटील, श्रीकांत पाटील, DM पाटील, जयसिंग कांबळे, मोहन पाटील, बाबूराव पाटील, संभाजी पाटील कुडित्रेकर, रंगराव पाटील आदी उपस्थित होते। महे आणि कसबा बीड इथंही शाहू छत्रपतींचं उत्साही स्वागत करण्यात आलं। महे इथल्या महादेव मंदिरात संपर्क मेळावा झाला। सरपंच SD जरग अध्यक्षस्थानी होते। या ठिकाणी माजी सरपंच सज्जन पाटील, बुद्धिराज पाटील यांची भाषणं झाली। कसबा बीडमध्ये महादेव मंदिरात झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शामराव सूर्यवंशी होते। यावेळी शाहू छत्रपती आणि आमदार PN पाटील यांनी या निवडणुकीत सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं। यावेळी गावकऱ्यांनी 90%हून अधिक मतदान शाहू छत्रपतींना देऊ अशी ग्वाही दिली। या प्रसंगी सत्यजित पाटील, प्रताप पाटील, रवींद्र पाटील, भगवान सूर्यवंशी, भोगावतीचे संचालक केरबा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती कृष्णात धोत्रे आदी उपस्थित होते।